जय महाराष्ट्र। मी राजू कुकडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष। चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नौकर भरतीमध्ये 360 पदाच्या नौकर भरतीमध्ये या इथल्या अध्यक्ष आणि संचालकांनी मागासवर्गीयाचं SC ST OBCचं आरक्षण डावललं होतं। त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आम्ही आवाज उचलला होता की मागासवर्गीयाचं आरक्षण नौकर भरतीमध्ये लागू करा। आणि त्या संदर्भामध्ये आम्ही तब्बल 28 दिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून 28 दिवस आंदोलन केलं होतं। 16 दिवस आम्ही आमरण उपोषण केलं होतं। पण त्या संपूर्ण आंदोलनामध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या तथाकथित OBC संघटनांनी कुठलाही सहभाग घेतला नव्हता। पण जेव्हा आज जे आहे मराठा आंदोलन झालं, मराठा आंदोलनाला यश मिळालं आणि मराठा समाजाला जे आहे OBCच्या माध्यमातून काही प्रमाणामध्ये जे आरक्षण मिळालेलं आहे त्या विरोधामध्ये OBCच्या तमाम संघटना ज्या आहे एकवटलेल्या आहे आणि त्यांचे धरणे आंदोलन प्रदर्शन त्यांचे सुरू आहे। आमचं म्हणणं आहे की आम्ही आरक्षणासाठी लढलो तेव्हा हे तथाकथित जे OBC नेते गेले कुठे होते? आज जे उठून उभे झाले आणि आरक्षण आमचं संपून टाकणार आहे म्हणून मराठे आता म्हणून आम्हाला OBC मधून आरक्षण द्यायचं नाही असे म्हणताय। पण OBC समाजामध्ये 346 जे जाती आहे त्याच्यामध्ये मराठा पण आहे। पण अशा परिस्थितीमध्ये जेव्हा हक्काची लढाई चंद्रपूर जिल्ह्याच्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नौकर भरतीमध्ये हक्काची लढाई होती, त्या हक्काच्या लढाईमध्ये मागासवर्गीय समाजाला SC ST OBCनं आरक्षण नाकारलं तेव्हा हे लोक कुठंच नव्हते। आज फक्त राजकीय लाभ घेण्यासाठी हे सगळे थोतांड जे आहे तथाकथित OBC नेते समोर येऊन आंदोलन करतायत, याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। आणि हे जे सोंगडोंग करून ज्या पद्धतीचे येणाऱ्या निवडणुकामध्ये आपल्याला कुठेतरी लाभ मिळावा, आपलं कुठेतरी वजन वाढावं, यासाठी म्हणून जे नेते जे आहे OBC आंदोलनामध्ये आता समाविष्ट आहे त्या सर्व लोकांना जे आहे मी सांगू इच्छितो की आपण जे आहे या संपूर्ण OBC समाजाच्या विरोधामध्ये एक प्रकारचं षडयंत्र रचत आहे, त्यांची दिशाभूल करत आहे। जर तुम्हाला खरोखरच जर OBCच्या संदर्भामध्ये लढायचं आहे, त्यांना न्याय हक्क मिळवून द्यायचे होते तर CDCC बँकेच्या नौकर भरतीमध्ये 360 पदाची जी नौकर भरती होती त्याच्यामध्ये आरक्षण नाकारलं तेव्हा तुम्ही कुठल्या बिळामध्ये लपून होता हे आम्हाला पहिलं सांगावं। आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना निश्चितपणे या संपूर्ण ज्या CDCC बँकेच्या नौकर भरतीच्या विरोधामध्ये आम्ही SIT चौकशी लावली आणि आम्ही पाठपुरावा करतो आहोत। निश्चितपणे आपल्या लोकांना आम्ही न्याय मिळवून देऊ।